नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण आलो आहोत गुंजेगाव तालुका मंगवडा या गावामध्ये. हे गाव पंढरपूर मंगवडा मतदारसंघातील आहे. तर जाणून घेऊयात या गावातील मतदार शेतकरी वर्ग जे आहे त्यांचं मतदान किंवा जे यांचा मनातील भावी आमदार कोण असेल यावर माहिती. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. अनिल ढोणे, माजी ग्रामपंचायत सदस्य गुंजेगाव. आज आपल्या सध्या मतदारसंघामध्ये परिचारक, बालके, अवताडे असे वेगवेगळी नावं सध्या आपल्याला ऐकायला भेटलेले आहेत. तर तुमच्या मनातील भावी आमदार कोण आहे? भगीरथ दादा. कशामुळे, म्हणजे त्यांचं नाव कशामुळे? त्यांचं नानांची कामं केली ती, त्या नानाच्या ह्याच्यावरच दादांचं वारसदार तोच असेल. स्वर्गीय आमदार भारत नाना काम चांगलं होतं. चांगला एक नंबर. आता सध्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या तुमच्या गावात कामं कशी आहेत? काय थोडी झाली ती, काय कुठं म्हणजे अजून इतकी म्हणावशी नाही ती. म्हणजे कोणकोणती तुमच्या समस्या काय तुमच्या गावात आहेत? समस्या काय, आता रस्ता आहेतच पहिलेच केलेलं आहे थोडंफार. देव मंदिर आहे ती, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, सकाळ पाणी येत नाही. अच्छा, अजून अनेक अडचणी शेतकरी आहे. दुसरं काय ते विषय मतदाराच्या असेल. लाईटचा विषय. आता या 8 दिवसात कधीही लाईट जाते, कधी अवेळी. लाईटचं टायमिंग टायमिंग फिक्सच नाही. आता जे सध्या चालू सरकार आहे त्या सरकारने बरीच योजना आणली, जसं की PM किसान योजना असेल, ते शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये अनुदान जमा करतात. तर त्याबद्दल काय आपलं मत आहे? काय करते तू? अहो, आपण मटेरियल घ्यायला गेलो की ₹1,00,000 मटेरियल घेतो, 18,000 रुपये तिथं GST कटिंग. बरोबर, GST लावतात. 18,000 ती घेते, त्यातलं किती देते? 6,000. किंवा किती फायदा झाला शेतकऱ्याचा झाला? बरं, म्हणजे शेतकऱ्यांचेच पैसे ते आपल्यालाच देते ती. कट करून आपल्याला रिटर्न देतात. आता नवीन मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू केलेली आहे. महिलांना प्रति महिना 1500 रुपये ते चालू केलेलं आहे. 3 हप्ते लेडीच्या नाव जमा झाले आहेत. मग याचा कुठेतरी फरक पडेल का? आता सध्या तेलाची पिशवी 25 ते 30 रुपयानं 1 किलो मागं वाढवली. 1,500 दिलं तुम्हाला म्हणून काय फरक पडणार? एका सर्वसाधारण 4 माणसाचं कुटुंब झालं, त्या कुटुंबात 4 किलो तर तेल लागेल. बरोबर. किती झालं पैसे त्याचं? खर्च तर भरपूर आहे. वाढलाच. अनेक आता एक तेलाची पिशवीच आहे. अजून इथून पुढे गॅस वाढला. आता आज मला वाटतं गॅस अजून काय तर 50 का 70 रुपयाने वाढला आजच. बरोबर. महागाई सुद्धा वाढली, तसं त्यांनी नवीन योजना पण चालू केली आहे. चालू. पण त्याचा फरक का महिलांना काय होऊ शकत नसतं. त्यांचं मतदान थोडं फरक पडेल का? काय होत सरकार थोडं नाही. फरक काही सरकार सध्या सरकारवर नाराज आहेत शेतकरी पूर्ण. बाकी काय? तुमच्या गावातलं सध्या वारं कसं आहे? वार सध्या चांगला आहे भगीरथ दादाला. बालकींच्या एक नंबर आहे, एक नंबर. काही अडचण येण्यासारखी नाही. आता आपल्या गावात मतदान किती आहे एकूण? आपल्या गावात 2000 ते 2100 आसपास 1800-1900 पोलिंग होतं. 18-19 मतदान होत आहे. त्यातलं बगैर दादांना काय तुम्ही आता कालच्या लोकसभेला आम्ही जवळजवळ 450चं लीड दिलं. तुमच्या गावात लीड दिलेलं आहे? लीडिंग आहे 450. बरं. 1100 पोलिंग झालं. तुमचं म्हणणं आहे की भावी आमदार बालकी भगीरथ दादा 100% आमदारच होणार. स्वर्गीय भारतनानांबद्दल काय तुम्ही सांगू? त्यांच्या काय जुन्या आठवणी वगैरे? जुन्या आठवणी काय सांगण्यासारखी? सगळ्या आठवणी जायची. सांगण्यासारखं म्हणजे आता पुरायच नाही वेळ. नाना म्हणजे नानाच. लोक सांगत होते की कधी कॉल केला, कधीही कॉल रिसिव्ह करत होते, लगेच मदत मिळते. मिळत. आता विद्यमान आमदार असे का तुम्हाला? आता तुम्हाला एक सांगू, आपण काय कोणाला तर नाव ठेवायचं म्हणून करायचं नाही. बरोबर. काय शेवटी आमदार साहेब आहे, आमदार पद आहे, त्यांना नावं ठेवायची काय गरज नाही. ते आपण कधी गेलोच नाही तिथं, त्यांना का नावं ठेवायची? पण गावामध्ये चर्चा असते ना किंवा अनेक काय उलट सुलट चर्चा असते तेच की, मान्य की. पण आपण तिथं गेलो ना, त्यांच्या कामापर्यंत गेलो ना, आपण कधी काम बी सांगितलं काय नावं ठेवायचं? भगीरथ दादा बालकेच का? तुमचं मत जे आहे हो, नानाचं कामच त्या पद्धतीचं होतं. नानाला नेता लागत नव्हता, महत्वाचा मुद्दा. फक्त काय कुणीही जाऊ द्या असं काम आहे. नानानं कधी नेत्याला फोन लाव ही शब्द नाही. पहिले फोन उचलणे, रिंग लावणे, काम झालं म्हणून समजा. त्यांचा वारसा हक्क म्हणा किंवा त्यांचं जे प्रेम तुम्हाला भेटलेलं आहे, होय, तुम्ही कुठं तर त्या भगीरथ त्यांच्या स्वरूपात बघता तुम्ही? बघतोय 100%. तुमच्या मनाच्या भावना तेच आहे. दादाच आहे. आता हे झालं तुमच्या गावात तुमचं. तर तालुका म्हणजे पंढरपूर मंगळ हे 2 तालुक्याचे म्हणून मतदारसंघ आहे. होय. त्याच्यामध्ये काय होईल तुमचं काय म्हणणं आहे? आता काल जनसंवाद यात्रेचा दादानी सगळीकडे गावं, मला वाटतं 102 गावं घेतली. काल काशीगावला भयानक गर्दी. मी गेलतो स्वतः. लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे दादाच्या पाठीमागे.
दादाला म्हणजे फक्त तुम्ही उभा राहायचं. तिकीट कुठलं असू द्या नसू द्या, अपक्ष होईना पण उभाच राहायचं. पक्षाचा विचार न करता फक्त माणूस बघणार तुम्ही. माणूस फक्त इथं गटातटाचं राजकारण आहे. लेवल म्हणजे पक्ष पार्ट्या नाही त्या आहेत. तिन्ही पार्टी आहेत, सक्षम आहेत. सावताळे गट आहे, परिचार गट आहे, भालके गट आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे की सरकार कोणाचं यावं? सरकार आता भाजपचं येणार नाही. 100% महाविकास आघाडी येईल. 100% येणार त्यावेळी. आता बालकींना कोणत्या पक्षातून तिकीट मिळेल चर्चा काय चालू आहे? काय सध्या तर चालू आहे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, म्हणजे शरद पवार गट. महाविकास आघाडीतून हां, तिकीट मिळेल. 100% मिळणार आहे. आणि नाही मिळलं तरी आम्ही तयारीला लागलेलो आहे. दादांनी सांगितलेच कार्यकर्त्याला, तुम्ही तुमच्या मार्गाने तयारीला लागा. शेतकऱ्याचा जर विचार करता तर शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा मिळणं गरजेचं आहे? शेतकऱ्याला सुविधा काय आहे? फक्त ज्या आता दर आहेत, ऊसाचा दर असू द्या, ज्वारीचं दर असू द्या, कुठल्याही दुसरं काय शेतकऱ्याला काय नको, दुसरं काहीच नाही. दराची कुठली हीच नाही. आज ऊस आला का झालं 2000 दर. आता एक आबासाहेबांनी त्या 3500 केलंच आहे, हे बी आम्हाला माहीत आहे. म्हणजे उसाला दर आपल्याला थोडा हमीभाव जो असतो तो फिक्स मिळाला पाहिजे. हा मिक्स मिळाला पाहिजे. काय दर मिळेल तुमच्या अपेक्षा? आता सध्या तरी मला वाटतं 27-28 होता. आता एक 3500 तर ह्यांनी चालू केलं. 3000 रेट दिले. हां, दिलेलं आहे. जसं पाटलांनी सांगितलं 3500 देऊ, हां, मग त्यांच्याप्रमाणे दुसऱ्या पण कारखान्यात दर द्यावा लागेल. द्यावं लागणार की. त्यानं कोटी फुटल्या म्हणल्यावर तुमचं काय म्हणणं, दर एवढा मिळेल का? मिळेल की. मिळणार. कारण इतकं लबाड बोलून चालत नसतं. आज तालुक्याचा तो आमदार उभा राहणार आहे, त्या लेवलचे. लेवलच्या पोस्टचा माणूस आहे, की फसवी करू शकत नाहीत. बरोबर. त्यांनी शब्द दिला तो हां, त्यांना कुठं पाळणार 100%. गेला पाहिजे. हां, पाळावं लागतो. बरं काम झालं. स्वर्गीय भारत नाना बालकेंचं तुमच्या गावात किंवा तालुक्याची काम होती, ती कामाने आता ह्या 5 वर्षात काम आहे, याच्यामध्ये काय भरपूर तफावत आहे, भरपूर आहे. त्यावेळेस कोणती कामं झाली होती? बरं सगळीच कामं झाली. आता मंदिराची पूर्ण कामं झाली, रस्त्याची झाली, ती आमच्यातली पाण्याचं झालं, भरपूर कामं झाली. पांधण रस्ते जे जुनं होतं जुन्या ह्याच्यातलं ते रस्ते सुद्धा झालेत. म्हणजे एवढा भारत नानांचा संपर्क लोकांशी होता, होय. गरीब जनतेशी होता, तसा आता चालू आमदारचा आहेत का? आता आपण तर संपर्कच नाही म्हणून सांगितलं, त्यामुळं मी काय जास्त बोलू बी शकत नाही. म्हणजे आपल्याला माहिती असेल तर बोला, नाहीतर बोलू नये. गावात इथं आपल्या महाविकास आघाडी शरद पवार कोण सांगेल ती त्या उमेदवाराचं वातावरण आहे. जो शरद पवार गटाचा उमेदवार असाल शरद पवार कोणाला देईल त्याला. हां, आपल्या गावामधील काय समस्या आहे? गाव कोणतं आपल्या गावामधील काय समस्या? गाव आपलं मारापुरा, पण मी गुंजे गावातच असतो. गावचे काय रस्ते नाहीत, पाणी सुविधा नाही. हां, विद्यमान आमदारांचं काम कसं आहे? विद्यमान आमदाराचं काम काहीच नाही. बरेचशा गावामध्ये वगैरे त्यांचे म्हणजे नेमकं समाज मंदिर बांधून काय शेतकऱ्या समस्या सुटते द्या. समाज मंदिर किंवा मंदिराला गावात हे रस्त्याचं पाण्याची सुविधा, पांढरं रस्तं नाही तर. रस्ते सुविधा नाही. हां, रस्ते सुविधा नाही. सगळ्याला GST हे केली आहे, शेतकऱ्याला परवडत नाही. लाईटची समस्या आहे जी. हां, लाईट वेळेवर मिळत नाही, 8 तास पण देते, त्यातनं पण सारखं लोड शेडिंग करते ते. नाही पैशाचं काय नाही, जन्मात पैशावर लोक नाहीत. आपलं हाही माणुसकी बघते ह्याच्यावर आहे. पैशावर इलेक्शन होत नाही, माणुसकीवर चालतंय. पैसा नाही. ह्याच्या मागल्या 3 इलेक्शन बालके लढला, पैसा कुठं बालकेकडं. बालकेने 500 वाटले, इकडं अवताड्याने 2000 वाटले, तरी पण बालकेच येत होतं. त्याचं पैशावर नाही इलेक्शन. पण ते आपलं एक व्यक्तिमत्व चांगलं होतं, धाडसी नेतृत्व होतं. कोण सर्वसामान्य माणूस गेलं तरी पण आपलं कामं करत होते, कुठल्याही पार्टीचा असू द्या. लाडके पण सगळे फसवे, काय कुठल्या पण योजना आणते शिंदे सरकार. हां, त्यांचं काय नाही ते. तरी सुद्धा गोरगरिबांना महिन्याला 1500 मिळणे म्हणजे. आणि इकडे तुमच्या GST मार्फत साखर किती, तेल 30-40 रुपयानं आता महाग झालं. आणि GST कशावर पण आणली त्यांनी. महागाई वाढली. इकडं 1500 देऊन काय तुमच्याकडून 3000 वसूल करतं हे कळू देत नाही शेतकऱ्याला. पण सगळी हुशार झाली आता जनता. हां, यांना धडा शिकवते 24च्या विधानसभेला. स्त्रियांचं काय मत आहेत आपल्या घरातल्या? स्त्रियांचं काय मत हे हाय, महिन्याला पगार ना ते घेऊन देत नाही, त्यांचं ऐकत नाही, ते ह्यांचं 1500 देऊन कधी ऐकाय. हां, तुमच्या घरातल्या लोकांचं स्त्रिया सुद्धा ऐकत नाही ते. आणि मग त्यांचं 1500 देऊन कधी ऐकायचं. हां,
याचा काय जास्त प्रभाव जास्त प्रभाव काय पडत नाही. PM किसान 2,000 देते तिने इकडे GST मार्फत 8 आणि 10,000 वसूल करते ती. असलं सरकार बस वगैरे कशाला पण नाही. काही 2-3 महिन्यासाठी योजना आहे, झाली योजना बंद पडते यांचं सरकार गेलं का असं आहे. नाही काही इलेक्शनच्या पाय याने योजना चालू केल्या त्या फसव्या योजना सगळ्या. या गावात महाविकास आघाडी कोण उमेदवार देईल त्याला लेट जाईल.